नमस्कार मित्रांनो, मी ओमकार ऍक्शन रिएक्शन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. माझे रिव्ह्यू हे अगदी 100-200 लोकांनाच आवडतात, त्यामुळे तेवढीच माझ्या व्हिडिओजना व्ह्यूज येतात. त्या सगळ्या लोकांची मी माफी मागतो. मी काही रिव्ह्यू वेळेत टाकू शकत नाहीये, कारण माझं प्रचंड काम चालू आहे आणि त्यासाठी परत एकदा तुमची मी माफी मागतो. 16 जानेवारीच्या एपिसोडबद्दल आपण बोलूया. आणि या एपिसोडचा सारांश जर असं तुम्ही म्हटलं तर आपण आयुष्यात बरेच पेपर देत असतो. आपण अगदी प्रॉपर पेपरमध्ये जाऊ, म्हणजे परीक्षा देत असतो. मराठीचा देतो, इंग्लिशचा देतो, इतिहासाचा देतो, भूगोलाचा देतो, हिंदीचा देतो, संस्कृतचा देतो. असे पेपर आपण बरेचदा देत असतो. आता हे पेपर देत असताना आपण काय करतो? आता समजा माझा उद्या मराठीचा पेपर आहे, तर मी मराठीचा पेपरचा अभ्यास करतो. म्हणजे जो काही अभ्यासक्रम असेल तो वाचतो. त्यानंतर परीक्षा केंद्रात जातो. त्यांनी आपल्याला मराठीत प्रश्न विचारलेले असतात आणि आपण त्याची मराठीत उत्तरं देऊन येतो. त्याच्यानंतर जे काही शिक्षक असतात ते पेपर तपासतात, आपले मार्क देतात आणि आपल्याला आपले नंबर काढतात 1 2 3 4 5 6. परंतु काही लोक जे असतात ना, त्यांना आपण काहीतरी जगावेगळे आहोत, आपण काहीतरी वेगळे आहोत हे दाखवण्याचं कायमच काय म्हणतात ते शब्द बरोबर ठरणार नाही, हौस असते. तर ही लोक काय करतात, तर मराठीचा पेपर असतो ना, त्या मराठीच्या पेपरला इंग्लिशमधनं उत्तर देऊन येतात, हिंदीमधनं उत्तर देऊन येतात. उत्तर ती बरोबर असतात, असं काही नाहीये की ती उत्तरे जी आहेत ती चुकीची आहेत. पण मराठीचा पेपर आहे ना, तर अपेक्षित हे मराठीमधूनच असतं. मग होतं कसं, तर त्यांचा रिझल्ट लागतो भोपळा. ते सरळ सरळ नापास होतात परीक्षेमध्ये. पण त्यांचं कसं असतं, ते कार्ड लगेच काढतात. हे कार्ड आमच्याकडे आहे, हे कार्ड आमच्याकडे आहे. कुठलं कार्ड आमच्याकडे आहे? तर आमच्याकडे कार्ड आहे की आम्ही उत्तर बरोबर लिहिली ना, आमच्यावर व्यवस्थेनं अन्याय केला, इतके दिवस हेच होत होतं, असं होत होतं, तसं होत होतं. हे असं करून आदळआपट करतात. आपण काहीतरी वेगळं आहे ते करतात. परंतु या लोकांना एक लक्षात येत नाही, तुमची अशी आदळआपट करून काही होणार नाही. जोपर्यंत गुणतक्त्यात तुमचे नंबर येत नाहीत तोपर्यंत तुम्ही आदळआपट करून काहीही होत नाही. तुम्हाला क्षणिक सुख जे आहे ते नक्कीच मिळतं. परंतु तुम्हाला जर इतिहास घडवायचा असेल, तुम्हाला जर एका शिखरावर जायचं असेल, तर असले कुठले शोबाजी, स्टंटबाजी करण्याला काहीही अर्थ नसतो. जो परीक्षेचा फॉर्मॅट आहे, जी परीक्षेची बंधनं आहेत, त्यानुसारच हे करावं लागतं. तुम्ही ही सरळ सरळ बंधनं मोडता आणि परत म्हणता की आम्ही बंधनात आहोत, आम्ही बंधनात राहून करत आहोत, आम्हाला अधिकार आहे. तुम्हाला असा कुठल्याही प्रकारचा अधिकार नसतो. परंतु तुमच्या क्षणिक सुखासाठी या गोष्टी करत असता आणि आपल्याच पायावर धोंडा पाडून घेत असता. हे असं का म्हणतोय हे तुम्हाला पुढं कळेल. तुम्हाला तर माहिती आहे, कॅप्टन्सीसाठी मारामार चालू आहे. बीबी फार्म आहे, त्या बीबी फार्म मध्ये मेंढ्या ज्या आहेत त्या सांभाळायच्या आहेत, मलांडगा येणार आहे वगैरे, असं काही टास्क आहेत. आणि विशाल आणि ओमकार यांच्या हाणामारीमुळे तो मागचा टास्क जो आहे तो बिग बॉसनं थांबवलेला आहे. या एपिसोडला पण अशी विशेष अशी काही मज्जा आलेली नाहीये. परंतु कार्ड जे असतात ना, जे भाषा कार्ड म्हणा किंवा लिंगभेद कार्ड, जे लिंगभेद जो आहे तो कसा केला जातो, काय केला जातो लक्षात घ्या. टीम ए, टीम बी. आता तुम्हाला टीम ए तर माहिती आहे, सोनाली आणि आपली अनुश्री आहे. त्यानंतर टीम बी मध्ये तन्वी आणि काय नाव त्यांचं, प्राजक्ता या आहेत. तर टीम ए कडून येतात सचिन आणि करण, आणि इकडच्या बाजूला येतात रोशन आणि रुचिता. यामध्ये जे आहेत ते ठरवतात की आता आपण टास्कला सुरुवात करायची. यामध्ये टास्कला सुरुवात होते. करण चांगला खेळत असतो, रोशन चांगला खेळत असतो, सचिन चांगला खेळत असतो. परंतु रुचिताला काय होतं माहित नाही. मी असल्या लोकांना वाघीण बिघीण असले शब्द काही वापरत नाही. रुचिता जी आहे ती लगेच आल्या लगेच वुमन कार्ड्स काढते, लिंगभेद करते. करण जो आहे तो करण व्यवस्थित तिला अडवायचा प्रयत्न करत असतो की आमच्या जागेत येऊ नको. परंतु ती लगेच कार्ड काढते. मी महिला आहे, महिलेला हात लावतोस का, तू असं करतोस का, तसं करतोस का, लगेच कार्ड. करण म्हणतो हे असलं कसलं कार्ड काढतेस, मी माझं काम करतोय, मी तुला जबरदस्ती हात लावत नाही. जबरदस्ती हात लावत असला तर तू मला बोल, परंतु हे नाही चालणार. मग यामध्ये आणखीन होतं ते म्हणजे दरवेळी काय कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर. अरे आम्हाला पण अभिमान आहे, आम्ही पण कोल्हापूरचे आहोत. परंतु तू ताई कोल्हापूर सारखं वाघ ना. उठसूट शिव्या देणं, उठसूट आदळापट करणं म्हणजे कोल्हापूर नाही. तुमच्या सारख्या लोकांमुळे कोल्हापूरचं जे आहे ना ते नाव खराब होत आहे. कोल्हापूरकर उठसूट शिव्या कोणी देत नाही. किती फालतूपणा लावलायस तू, थोडी तरी वाटायला पाहिजे. तुझ्यापेक्षा उत्तम मी शिव्या देऊ शकतो, परंतु प्रत्येक वेळी डायरेक्ट शिवी देणं म्हणजे समोरच्याचा चांगला अपमान केला वगैरे असं काही नसतं. इनडायरेक्टली सुद्धा तुम्ही जर अपमान करायचा आहे तर करू शकता, किंवा दुसऱ्याला नमवायचं असेल तर नमवू शकता. काय फालतूपणा लावलाय. हीच दुसऱ्या सेकंदाला सचिन कुमावत त्यांच्या मुंडक्यावर जाऊन बसते. तेव्हा कुठं गेलं का कार्ड? त्यांनी नुसता असा धक्का दिला असता किंवा त्यांनी असा कुठं तर हात लावला असता तर
तू लगेच काढला असतास कार्ड, तेव्हा तुला जाणीव झाली नाही की आपण एका पुरुषाच्या मुंडक्यावर बसत आहोत म्हणून. आणि बिग बॉस कुठेतरी तुम्ही बोलायला पाहिजे त्या गोष्टी, त्या वेळेला बोलण्यात जे आहे ना ते महत्व आहे. नंतर ते रितेश भाऊ येणार, ज्यांना घरात नाही मान, असली नको मला घाण, असलं फालतू काय तर बोलणार राव. त्यापेक्षा तुम्ही ज्या त्या वेळी बोला ना, काय काय बोलतायत बघा, येडा गांडू, डबल गेम वगैरे जे आहे ते, हे शब्द येडा गांडू. अगं करण पण शिवाय देऊ शकला असता. हेच जर करणनं बोलला असता तर शपथ महिला आयोगापर्यंत गेल्या असत्या या गोष्टी. हे सगळं दंगा चालू असतो. यामध्ये ज्या आहेत त्या दिव्याताई ज्या आहेत त्या येतात आणि त्या इंग्लिश जी भाषा जी आहे ती बोलायला लागतात, गावच्या भाषेमध्ये हसडायला लागतात की यू आर नॉट सपोज टू टॉक विथ मी आणि यू नो दॅट यू नो दॅट यो 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 पका यो नो. मी शेतकऱ्याची मुलगी आहे, मी इंग्लिश मध्ये बोलणार, मी असं करणार, मी जगाला दाखवणार. तर तुम्ही शेतकऱ्याची मुलगी आहात, सगळ्या गोष्टी मान्य आहेत, बाहेरच्या गोष्टी वेगळ्या, घरातल्या गोष्टी वेगळ्या. शो मराठी आहे, मराठीमध्ये बोला, तुम्हाला कोणी अडवलेलं नाहीये. इंग्लिश बोलणं तर जगात श्रेष्ठ आहे असं कुठं नाहीये. आणि हे ओरडून सांगायची काय गरज आहे? अरे कितीतरी शेतकऱ्यांच्या मुल्या IAS IPS सगळे झालेले आहेत. आमचीच एक मैत्रीण आहे, म्हणजे परिस्थिती अगदी इतकी बिकट होती, इतकं काय होतं म्हणजे ही इंग्लिश बोलेल का नाही असं वाटत होतं. डिप्लोमाला होती, त्यानंतर ती पुढे शिकली आणि आज इतकं सुंदर इंग्लिश बोलते ना, मोठ्या क्लास 1 पोस्टलाय, परंतु ती कधी अशी बोलली नाही हो, कधी अशी बोलली नाही. हे तुम्ही जे दाखवता ना त्याला दिखावापणा म्हणतात. तुम्ही शांतपणे या सगळ्या गोष्टी करू शकल्या असत्या, परंतु मीपणा जेव्हा तुम्ही दाखवायला जाता ना तेव्हा स्वतःचीच किंमत तुम्ही कमी करत असता. तुमच्याकडे चांगलं वक्तृत्व आहे तर त्या वक्तृत्वाचा तुम्ही चांगला वापर करू शकता आणि तुम्ही करणं हे खरंच अपेक्षित आहे. वक्तृत्वावर तुम्ही या घरातल्यांना सगळ्यांना जिंकू शकता, हा शो जिंकू शकता, पण वक्तृत्व जे आहे ते तुमचं चांगलं ठेवा. त्यातली भाषा जी आहे ती मृदू नक्कीच ठेवा. पुढे जाऊ, याच्यावर चांगलं उत्तर जे आहे ती अनुश्री माने देते. अनुश्री माने सांगते हा शो मराठी आहे, मराठीमध्येच बोलायचं. अनुश्रीचं मला खूप आवडलं. अनुश्री तेच सांगते की मराठी शो आहे, मराठीमध्येच बोल. दिव्या तू मराठी आहेस, मराठीमध्येच बोल. नक्कीच मी जसं सांगितलं तसं वक्तृत्व वगैरे सगळंच बेस्ट आहे, नक्कीच चांगलं होईल. यामध्ये जे पुढे जे आहेत रोशन, तथाकथित गावाकडचे ते म्हणतात कुत्री भुंकू देत. ह्याच्यावर कोण रील केलं नाही, ह्याच्यावर कोणीही रील केलं नाही. हेच जर शहरातला माणूस म्हणला असता तर बाप रे बाप 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 काय बोलायचं. आता रोशन जो आहे, रोशन विशाल यांचं बरेचदा याच्यावर चर्चा होत आहेत. त्यानंतर जे काही आहे की टीम बी जी आहे ती जिंकलेली आहे आणि लांडगा आणि शिकार यावरचा जो आहे तो विषय आहे. यामध्ये लांडग्याचं सिक्रेट असं आहे की मार्क कमी मिळाले म्हणून मी त्यांचीच खोटी सही केली, मग असं झालं तसं झालं काय तर आहे, आणि सर किंवा मॅडम जे आहेत ते खुश झाले आणि त्यांचं माझ्यावर खरंच जळलं. सर आणि माझं जे काय आहे ते जुळलं. मग आता यामध्ये जी आहे ती अनुश्री मानेची शिकार केली जाते आणि अनुश्री मानेनं ओळखायचं की लांडगा कोण आहे. तर हे तन्वीचं सिक्रेट असतं, म्हणजे तन्वीनं असं शाळा कॉलेजमध्ये जे काय असेल ते केलं असेल, सरांबरोबर तिचं जे काय असेल ते जुळलं असेल आणि त्यामध्ये जे आहे ते अनुश्री जिंकते. त्यामुळे तन्वी जी आहे ती कॅप्टन्सी मधून बाद होते. तन्वीची रडारड चालू होते, उगाच आदळापट चालू होते की माझं असं झालं तसं झालं हे झालं, मी किती स्वप्न बघून आलेले हे आलेले. बिग बॉस हे अंतिम आयुष्यातलं ध्येय नाही आहे, लक्षात घ्या. त्यानंतर टीम ए आहे, टीम बी आहे, दुसरा राऊंड चालू होतो. यामध्ये दीपाली आणि प्रभू आहे आणि इकडे राकेश आणि राधा आहे. यामध्ये टीम बी जिंकती, म्हणजे राकेश, राधा, त्यानंतर आपली प्राजक्ता आणि तन्वी हे जे आहेत ते जिंकतात. आणि यामध्ये जर तुम्ही बघितला तर ते छोटं जे बारका आहे प्रभू, तो इकडे तिकडे फिरून तो त्याच्या ह्याच्याप्रमाणे गेम खेळत असतो. त्याचबरोबर राकेश बापट जे आहेत ते आपलं असं करत ते गेम खेळत असतात. ह्यामध्ये राधा पाटील यांची जी वर्तणूक आहे ती मला तर काही बरी वाटली नाही. राधा पाटील यांनी दीपाली सय्यद यांच्या ड्रेस बीस, म्हणजे आता ते सगळ्या गोष्टी त्यांनी दाखवल्या नाहीत, बऱ्याच गोष्टी अशा स्किप केल्यात किंवा तिथं मध्ये ट्रान्झिशन टाकलेलं आहे त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाहीत. परत त्यांनी जो ड्रेस घातलेला होता तो ड्रेस घालून जे काही त्यांचं चालू होतं ते जरा थोडं हे झालं. आणि ह्याच्या पुढे जे त्यांनी केलं ना की त्या प्रभूला जाऊन विनाकारण नसताना उचललं किंवा मी तुला दाखवते माझी ताकद जे काय आहे ते वगैरे, थोडा खेळ जरा मला तिथं तो गणलेला वाटला की म्हणजे जरा राधा पाटील स्वतःवर कंट्रोल ठेवू शकत नाही. यानंतर जे आहे परत लांडगा जो आहे तो अनुश्रीची शिकार करतो. 11वीत असताना शिक्षकांची सही केली
असं झालं तसं झालं. यामध्ये राधा एक्सप्रेशन टाकते, स्वतःला ती एक्सप्रेशन क्वीन म्हणते आणि अनुश्री जी आहे ती म्हणते हे कदाचित राधाचंच असेल, परंतु हे दुसऱ्याचं असतं. त्यामुळं जे आहे अनुश्री कॅप्टन्सीमधनं बाहेर होते. यानंतर तिसरा जो आहे ना राऊंड, यामध्ये सोनाली वर्सेस प्राजक्ता डायरेक्ट अशी लढत होणार आहे कॅप्टन्सीसाठी, कारण या दोन बाद झालेल्या आहेत. यामध्ये ओमकार आणि इकडे जे आहे ते करण आहेत आणि इकडे आयुष आणि विशाल आहेत टीम बी मध्ये. यामध्ये टीम ए म्हणजे सोनालीची टीम जिंकते. यामध्ये अतिशय उत्तमरित्या खेळतात ही मुलं असतात, सगळी एकत्र येतात, एकमेकांना मिठ्या मारतात, फिरतात इकडं तिकडं. त्यानंतर तन्वी जे आहे ते एक गावाकडून मी आलेली आहे, असं झालं तसं झालं, मग हे सिक्रेट कोणाचं आहे ओळखा वगैरे, तर ते अनुश्रीचं ओळखतात. त्यामुळे प्राजक्ता जी आहे ती घराची कॅप्टन होते आणि यावरनं मग जे आहे ते पुढं असं खेळणार तसं खेळणार, मग जेवण कोण बनवणार, भांड कोण घासणार चहाचं वगैरे, अगदी फालतू गोष्टीवरनं विनाकारण वाद होतात. आणि यामध्ये वाद करणारे कोण, तन्वी, ती रुचिता, त्यानंतर राधा जे आहेत ते असले फालतू वाद करतायत. या बाकीच्यांचं असं म्हणणं आहे की हे राहू दे छोट्या मोठ्या गोष्टी, सोडा आपण टास्क खेळू, आपण वेगळं काहीतरी करू, लोकांना एंटरटेन करू, पण यांना याच त्याच छोट्या छोट्या जुन्या गोष्टीमध्ये रमायचं आहे. आता यानंतर जे आहे की किल्ली कोणी चोरली, किल्ली जी आहे ती पॉवर की सोनालीची कोण चोरलेली होती, आणि आरोप जो आहे तो सागर, त्यानंतर सचिन कुमावत आणि आयुष यांच्यावर झालेले. त्यांनी सांगितलं की आम्ही काय आता काय खाणार नाही बाबा, पिणार नाही बाबा. मग हे ठरवतात की आपण असं करू की 3 जण जे आहेत ते प्रत्येकाला एकेकाला बोलवतील आणि किल्ली कोण चोरली किंवा काय करतील त्याचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते करतील. यामध्ये इन्व्हेस्टिगेशन इकडे यांचं चालूच आहे, इकडे रोशनची स्टोरी चालू असती, त्यानंतर चहाचं भांड कसं होणार काय होणार ह्याच्यावर असतं. राधाला प्रश्न पडलेला असतो की कुणाबरोबर झोपायचं, करण भाऊ आहे का, तो भाऊ आहे का, हा भाऊ आहे, जे काय असेल ते असेल. त्यानंतर सोनालीचा प्रश्न वेगळाच आहे, माझं जेवण कोण करणार, नाहीतर माझं मीच बनवते. यानंतर मी दिव्याताई आहेत त्या म्हणतात की मी प्रेमाची वक्ता बनू शकते, किती जणांचा मी गेम केला असता प्रेमाची वक्ता असते वगैरे, आता ते आम्हाला माहित नाही, बघा तुम्ही तसं करू शकता तुम्ही. त्यानंतर दिव्या आणि ओमकारची इकडे काही लव्ह स्टोरी चालू आहे वाटतं, त्यांचं असं काहीतरी म्हणणं आहे की मी तुझी बाहेर सुपारी देईन, असं करीन तसं करीन, देऊ शकतात, आपल्याला काय माहिती याबद्दल. यानंतर रुचिता ज्या आहेत त्या कधी नव्हे ते चांगलं बोललेल्या आहेत. रुचिता म्हणतात की ही सारखं इंग्लिश काय बोलते, बाहेरच्या गोष्टी बाहेर ठेव, आतल्या गोष्टी आत ठेव, तसंच करायला पाहिजे ताई, तुम्ही आतल्या गोष्टी आत ठेवायला पाहिजे. आणि तुम्ही कशाला मग सारखं स्वतः कोल्हापूर म्हणून कार्ड काढताय, मी वागीन, माझे बाबा असे, माझे बाबा तसे. किती तुम्ही स्वतः किती कार्ड काढताय ते बघा ना, मग दुसऱ्यांबद्दल बोला. दिव्या भलेही बोलत असेल इंग्लिश, तुम्ही पण तुमची कार्ड बंद करा, सांगा मी माझी कार्ड बंद केली, तू तुझी कार्ड काढायचं बंद कर. यानंतर सोनाली यांचं जे आहे ते काम करणार नाही, हे करणार नाही, त्याच्यावर चर्चा चालू असते, यावरच ते टाइमपास करतात. आणि नंतर जे आहे ते रात्र झालेली आहे, सगळेजण लग्नावर चर्चा करत असतात, कोण कसं लग्न करावं, कधी लग्न करावं का न करावं, लिव्ह इन मध्ये राहावं का न राहावं, आई वडिलांसाठी लग्न करावं का कोणासाठी लग्न करावं, असे बरेच प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची त्यामध्ये उत्तर एकमेकांना देत असतात. बघू पुढे काय होतंय, पण एकंदरीत बघता मागचे 2 एपिसोड एकदम बकवास झालेले आहेत आणि यामध्ये काही अर्थ नाही, एंटरटेनिंग असं काही नाहीये. एक फक्त असं लक्षात येतंय की गरिबीचं जे कार्ड आहे ते त्यांना समजलेलं आहे की टीआरपी आपला कमी झालेला आहे. नक्कीच शोचा टीआरपी कमी झालेला दिसतोय, कारण मागच्या वर्षीची जी हाईप होती किंवा मागच्या वर्षीचं जे रील्स यायचे, या गोष्टी यायच्या, त्याच्यावरून असं वाटतंय की शो गंडलेला कुठंतरी आहे आणि येणाऱ्या काळात हा फक्त आणि फक्त 70 दिवसाचा होईल. आणि हे मी तुम्हाला का सांगतोय, हे कशावरनं सांगतोय, फ्रॉम डे वन जी एंडोमॉल जी संस्था आहे, जी मार्केटिंग किंवा त्यांचं PR ऍक्टिव्हिटी सगळं बघतीये कलर्स मराठीची, ही फ्रॉम डे वन मागच्या वेळी कॉपीराईट स्ट्राईक जे आहे ते युट्यूबर्सना, इंस्टाग्राम अकाउंट्सना मारत होते. आता जवळपास 1 आठवडा झालेला आहे, परंतु आजपर्यंत कुणाची चॅनल सस्पेंड झालेली नाही आहेत, कुणालाही प्रॉब्लेम आलेले नाही आहेत. याचा अर्थ असा दिसतोय की यांना गरज पडलेली आहे की आपला शो जो आहे तो जास्तीत जास्त प्रमोट व्हावा. बाकी व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडली तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओ जी आहे ती तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत पोचवा. आणि तुम्ही जर ही व्हिडिओ गावातून बघत असाल, म्हणजे गावाकडचे लोक जर तुम्ही असाल तर, आणि त्यात तुम्ही जर गरीब मानसिकतेचे लोक जर असाल तर लक्षात घ्या, ह्याच्या पुढची मी एक व्हिडिओ टाकणार आहे की बिग बॉस म्हणजे आयुष्यातलं अंतिम ध्येय नाही. ती व्हिडिओ प्रत्येक गावाकडच्या मुलानं बघायची आहे आणि आपण कुठल्या ट्रॅपमध्ये फसणार तर नाही ना याची काळजी घ्यायची आहे. तुर्तास इतकंच, तोपर्यंत धन्यवाद.